नमस्कार मुलीनो आणि मुलीच्या पालकांनो. मी अमोल गावडे. मी जे व्हिडिओ टाकतो लग्नासंदर्भात ते खरेखुरे असतात आणि त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग करतो. जो मुलगा लग्नाचा असतो त्याच्या आवाजात रेकॉर्डिंग करतो किंवा त्यांचे नातेवाईक जे असतात ते जबाबदार व्यक्ती जे लोक असतात त्यांच्या आवाजात मी रेकॉर्डिंग करतो. आता एक मुलगा लाईनवरती आहे, मी त्याच्याशी बोलतोय. हॅलो. हा हॅलो, नमस्कार. नमस्कार. कुठून बोलतोय आपण? मी बोरवलीवरून बोलतोय, गोराई. बोरवली. हां, ओके ओके. हा. बरं. आणि तुम्ही मूळ कुठले? गाव माझं कुडाळ. कुडाळ. हां, कुडाळ म्हणजे कोकणात आलं. बरं. आणि सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गामध्ये. ओके, गोव्याच्या बाजूला. आणि बरं, तुम्ही म्हणजे कुठल्या जातीतून आहात? मी मराठा, हिंदू मराठा. हिंदू मराठा. आणि शिक्षण काय आलं आहे? शिक्षण माझं 10वी पास आहे. कॉलेज पण केलंय, पण 12वी मध्ये फेल झालो. ओके. हां, बरं. आणि आता काय काम करता? आता मी हरियन हायटेक करून प्रायव्हेट कंपनी आहे तिकडे ॲडवायझर म्हणून, सुपरवायझर म्हणून काम करतो. बरं. आणि पगार पॅकेज? पगार मला मंथली 30-35 असा येतो. 30,000 माझं स्टार्टिंग आहे. हां. ते इन्सेंटिव्ह पकडून येतं. हां हां हां. बरं. आणि तुम्ही मूळ म्हणजे जन्म तारीख किती आहे तुमची? माझा जन्मतारीख 14/10/1991. 91च्या आत. 91च्या आत. 10वी शिक्षण आहे आणि हिंदू मराठा आहात तुम्ही. ठीक आहे. 35,000 पगार आहे तुम्हाला. बरं. आता घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी माझे आई वडील असतात आणि माझा छोटा भाऊ आहे. हां, म्हणजे तुम्ही 4 जण राहता घरी? हा, 4 जण घरी राहतात. हां, बरं. छोट्या भाऊचं लग्न झालं आहे का? नाही, छोट्या भावाचं लग्न नाही झालं. ओके. आई वडील कशामध्ये होते? वडील माझे अजून सर्व्हिस करतात. पहिला वडील माझे नेव्हल डॉकला होते. हां. आता रिटायर्ड आहेत. आता जॉब, असं नॉर्मल जॉब म्हणून सिक्युरिटी मध्ये काम करतात. बरोबर बरोबर. हो, मुंबईमध्ये तसं कोण घरी बसत नाही. हा, ते रिटायर्ड झाले होते, पण गरीब होते 2-3 वर्ष, पण त्यांना नाही जमलं. बरोबर बरोबर. आई काय करते? गृहिणी. आई घरीच असते. आई गाव मतलब. बरं. हां, घरीच असते. बरं. आता घर कसं आहे ते? घर माझं तर डुप्लेक्स आहे. आता गोराईला तुम्हाला माहिती असेल 1+1 3 माळे करतात सर्व. हां, 3 माळे आहेत. तसं माझं 3 फ्लोअरचं माझं घर आहे. म्हणजे 2.5 स्लॅब आहे. हां 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 हां. बरं. आणि गावचं घर कसं आहे? गावचं घर आता ऍक्च्युली आमच्या चौकमध्ये आहे. म्हणजे काका भावंडांचं एकत्र आहे. पण आमचा प्रयत्न चालू आहे पर्सनल वेगळं बांधायचं. नाही, असं काय नाही. उलट तुम्ही गावी कायम असतं थोडं? नाही, गावी ऍक्च्युली कायम नसतो. पण ते कसं सर्वांची लग्न झाली, काकांची मुलं पण आहेत, तसं एका टायमाला गणपतीला सणासुदीला सर्व परिवार एकत्र असतो आम्ही. पण आमचा प्रयत्न चालू आहे थोडंफार असं, म्हणजे हे वेगळं करायचं. बरं बरं. ठीक आहे ठीक आहे. पण एकत्र राहा तुम्ही, कारण कसं एकत्र पण महत्वाचं आहे. ऍक्च्युली आम्ही एकत्र असतो. पण ते कसं पूर्वजांचं घर आहे ना, तसं पक्क बांधायचं असं. बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे, चालेल. आणि कोकणातले आहात, कुडाळमधले आहात. बरं. मुलींनो लक्ष द्या इथे. हा जो मुलगा आहे तो कोकणामधला आहे आणि मुंबईमध्ये नोकरी करतो आहे प्रायव्हेट. 35,000 पगार आहे. 4 जण घरात राहतात. एक छोटा भाऊ आहे आणि आई वडील आणि हा मुलगा, असे 4 जण घरी राहतात. आणि घर पण चांगलं आहे तिथे, म्हणजे जे ज्या ठिकाणी आता राहतात. कुठला एरिया बोलला तो? गोराई. गौराई. हां, ते मुंबई वेस्टला गोराई करून आहे. ओके ओके. हां हां. मग तिथे त्यांचं घर वगैरे तुम्ही ऐकलात सगळं. 91 मधला मुलगा आहे आणि 10वी शिक्षण आहे. तर ज्या मुलीला चालतं हे स्थळ, तर त्या मुलीने डायरेक्ट यांना कॉल करायचा आहे. म्हणजे इथे डायरेक्ट मुलाचा नंबर मी डिस्प्लेला लावलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. आता तुम्ही बोलता, स्वतःच बोलताय ना? तुमचंच करायचं आहे? माझंच करायचं, मी स्वतःच बोलतो. आता आणि जो नंबर देणार तो कुठला देणार? तुमचाच देणार आहात? हा ना, ऍक्च्युली जो आता तो बायोडेटावर आहे तो ना. नाही, आता तुम्ही बोलताय तोच नंबर देणार ना? हा, तोच नंबर. तुम्हाला कामात डिस्टर्ब होणार नाही ना? नाही. ठीक आहे ठीक आहे. मुलीनं हे बघा, तुम्ही जो काय मेसेज देणार आहात
तो डायरेक्ट मुलाला देऊ शकता, कारण मुलाचा डायरेक्ट नंबर मी शो करतो आहे. तो डिस्प्लेला जो नंबर दिसतो नवरा मुलाचा संपर्क, तो डायरेक्ट मुलाचा संपर्क आहे. तुम्ही त्या नंबरवरती त्यांना कॉल करू शकता किंवा त्यांना मेसेज टाकून ठेवा, म्हणजे ते आपल्या ठराविक कामाच्या वेळेत ॲडजस्ट करून तुमच्याशी बोलू शकतात. बरं सर, तुमचा नंबर सांगा तुमच्या तोंडून. 8652 8652 877 877 223. 223. ओके. हा जो नंबर आहे हा नवरा मुलाचा नंबर आहे. तुम्ही जी कोण इच्छुक मुलगी असेल यांना सुटेबल अशी, त्या मुलीने डायरेक्ट या नंबरवरती कॉल करायचा आहे. किंवा जर कुठे तुमच्या आजूबाजूला म्हणा किंवा तुमच्या नात्यामध्ये कोण मुलगी असेल किंवा मित्रमैत्रिणीची कोणतरी नातेवाईक असेल, तर त्यांना तुम्ही मेसेज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लग्न प्रामाणिकपणे जुळवायचे आहेत. आम्ही फक्त एकच प्रॉब्लेम आमचा, आम्ही फोटो आणि नाव शेअर करत नाही. हे का करत नाही? प्रायव्हसी राखतो. कारण बऱ्याच ठिकाणी चुकीचे धंदे होतात, ते धंदे मला करायचे नाहीत आणि म्हणून आम्ही प्रायव्हसी राखतो. कोणाची अब्रू घालवणे हा आमचा हेतू नाही. आम्हाला त्यांची लग्न जुळली पाहिजेत. तुम्ही प्रत्येक व्हिडिओत बघा, वेगवेगळे नंबर दिसतात. आम्ही त्या व्यक्तींचे नंबर जाहीर करतो. कुठेही फसवणुकीचे प्रकार आमच्याकडे नसतात. त्यामुळे ज्यांना पटतं त्याने शेअर करा. कृपया जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कुणाचा द्वेष करू नका की आपलं लग्न जुळत नाही आणि दुसऱ्याचं जमतं आहे, अशा अर्थाने आपण शेअर करत नाही. पण तुम्ही प्रयत्न करत नाही म्हणून तुमचं जमत नाही. हे लोक प्रयत्न करतात, मग ह्यांना शेअर करायला हरकत नाही. तुम्ही शेअर करा, ह्यांना जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि लवकरात लवकर या मुलाचं लग्न आपल्याला